नमस्कार. आज आपण पाहणार आहोत मुगाचे लाडू. मुगाचे लाडू बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला मुगाचं पीठ करून घ्यायचं आहे. मूग भाजून ते आपण चक्कीवरती दळून आणू शकतो किंवा घरी मिक्सरवरती त्याचं बारीक पीठ तुम्ही करून घेऊ शकता. त्यानंतर आपल्याला गॅसवरती एक कढई ठेवायची आहे. कढई थोडी जाड बुडाची असेल तर चांगलं. गॅसवर कढई ठेवून आपण गॅस लावून घेऊया. त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला तूप टाकायचं आहे. 1 किलो मुगाचं पीठ आहे. 1 किलो मुगाच्या पिठाचे आपण लाडू बनवणार आहोत. त्यासाठी सर्वप्रथम मी 3 ते 4 चमचे तूप कढईमध्ये टाकून घेत आहे. तूप चांगलं गरम झालं की यामध्ये आपण अर्ध पीठ टाकून घेणार आहोत. अशा प्रकारे आपण अर्ध पीठ जर कढईमध्ये टाकलं तर पीठही चांगलं खरपूस भाजलं जातं. एकदाच पीठ टाकल्यामुळे ते पीठ एकत्र भाजण्यासाठी पण भरपूर वेळ घेतं. आपण आता लागेल त्याप्रमाणे परत त्याच्यामध्ये मी 1-2 चमचे तूप टाकून घेतलेलं आहे आणि मग पुन्हा हे पीठ आपण चांगलं परतून घेऊया. तूप पिठामध्ये मिक्स झालं की हे पीठ आपल्याला जवळजवळ 20 ते 25 मिनटं छान भाजलं गेलं पाहिजे. त्या पद्धतीने एकदम बारीक गॅसवरती आपल्याला पीठ भाजून घ्यायचं आहे. पिठाचा रंग चेंज होतो. ज्याप्रमाणे आपल्या मुगाचा रंग असतो त्याप्रमाणे पिठाला रंग यायला सुरुवात होते. तिथपर्यंत हे पीठ आपल्याला भाजायचे. बघा, हे भाजलेलं पीठ आणि कच्चं पीठ यामध्ये आपण डिफरन्स बघू शकता. अशा प्रकारे पीठ भाजून आपण बाजूला ठेवूया. पीठ गरम आहे तोपर्यंत आपण इथे काजू, बदाम याचे बारीक तुकडे करून घेऊया. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही काजू, बदाम टाकू शकता. भाजलेल्या पिठामध्ये काजू, बदाम मिक्स करून घ्यायचं. त्याच्यामध्ये थोडंसं जायफळ आपण किसून टाकूया. 1 किलो पीठ आहे त्याच्यासाठी आपण अर्धा किलो पिठी साखर घेतलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे गोड कमी जास्त करू शकता, पण अर्धा किलो परफेक्ट होते. या पिठी साखरेमध्येच मी पिठी साखर बनवतानाच वेलची टाकली होती, त्याच्यामुळे याच्यामध्ये वेलची पावडर पण मिक्स झालेली आहे. आता साखर टाकून हे पीठ आपण छानपैकी एकजीव करून घेऊया. पीठ कोमट असतानाच याच्यामध्ये पिठी साखर आपण ॲड करूया. एकदम गरम असताना पिठी साखर टाकायची नाही आहे. पीठ थोडं कोमट असताना याच्यामध्ये पिठी साखर मिक्स करून घ्यायची. त्याच्यानंतर लाडू वळण्यासाठी आपण इथे तूप थोडंसं गरम करून घेऊया आणि ते जे आपण मिश्रण केलेलं आहे ते मिश्रण थोडंसं एका भांड्यामध्ये घेऊन त्यामध्ये 1 ते 1.5 चमचा तूप टाकून मिक्स करून घ्यायचं. तूप गरम असल्यामुळे थोडंसं आभाळून आपण ही गोष्ट करायची आहे. याप्रमाणे तूप पिठामध्ये एकजीव करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपला लाडू वळला जाईल. आता तूप याच्या पिठामध्ये छान मिक्स झालं की आपण ह्याचे छोटे आपल्या आवडीप्रमाणे लाडू वळून घ्यायचे आहेत. या पद्धतीने लाडू केल्यामुळे लाडू लवकर झटपट तयार होतात. या पद्धतीने आपले लाडू वळून झालेले आहेत. अशा पद्धतीने आपण मुगाचे लाडू झटपट असे मुगाचे लाडू तयार करू शकतो. या लाडूला आपल्याला तूपही कमी लागतं. थँक्यू.